छत्तीसगडमधील दंडकारण्य म्हणून संबोधलं जाणारं बस्तर नक्षल मुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। केंद्राच्या नक्षल प्रभावी भागाच्या यादीतून बस्तरचं नाव हटवण्यात आलंय। केंद्रीय गृहमंत्रालयानं हा मोठा निर्णय घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांचा नक्षलवादाविरोधात मोठं ऑपरेशन सुरू आहे आणि यामध्ये अनेक मोठ्या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून नक्षली चळवळ कमकुवत झालेली आहे। सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईला मोठं यश आलंय। केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा मोठा निर्णय छत्तीसगडमधील बस्तर हे नक्षल मुक्त क्षेत्र म्हणून आता घोषित करण्यात आलेले आहे। नक्षल प्रभावी भागाच्या यादीमधून बस्तरचं नाव हटवण्यात आलंय। प्रतिनिधी अजय धनजे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजय, एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सरकारचा म्हणावा लागेल। नक्षल प्रभावी भागाच्या यादीमधून बस्तरचं नाव हटवण्यात आलंय। नक्कीच वृषाली, खरं तर गेल्या 30 ते 40 वर्षापासून नक्षलवाद्यांचा अड्डा असलेल्या बस्तरला आता केंद्र सरकारने लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट या यादीतून हटवलेलं आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात केंद्राकडून नक्षल विरोधी कारवायांना जे आहे ती सुरुवात करण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा खात्मा सुद्धा झाला आणि अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण सुद्धा सरकारसमोर केलेलं होतं आणि मुख्य धारेमध्ये ते आले आणि केंद्र सरकारच्या मोठा निर्णय जो नक्षल विरोधात घेण्यात आलेला होता त्याला कुठेतरी यश येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बस्तर हे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट आयडियोलॉजीचं जे हेडक्वार्टर होतं ते आता नक्षल मुक्त भागाच्या यादीमध्ये काढून टाकण्यात आलेलं आहे। नक्षल जिथे सर्वात जास्त ऍक्टिव्ह होते त्या बस्तर आणि कोंडगाव यामध्ये मोठ्या प्रमाणात 30 वर्षापासून ऑपरेशन राबवण्यात आले होते केंद्राकडून आणि त्यामधून नक्षलवाद्याच्या मुख्य एरियामधून या भागाला काढण्यात आलेलं आहे। छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी नेटवर्क होतं जे वामपंथी विचारांचं होतं ते आता मोठ्या प्रमाणात संपवण्यात आलेलं आहे केंद्राच्या आणि सुरक्षा यंत्रणांच्या याच्यातून। धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।